नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत. संसदेमध्ये आज पेपर फुटी संबंधी चर्चा झाली आणि या संदर्भात कठोर शिक्षा सुनावणारं जे विधेयक आहे ते देखील मंजूर करण्यात आलं. पण आजचा दिवस गाजवला तो लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांनी कधीही म्हटलं नाही की माझी 56 इंची छाती आहे, पण त्यांची छाती 100% 56 इंच काय त्यापेक्षाही जास्त मोठी आहे. उलट जे 56 इंची छातीचा दावा करतात ते जंतर मंतरवरती आंदोलन सुरू असताना त्याबद्दल कुठेही व्यक्त झाले नाहीत. आणि जेव्हा आंदोलन तीव्र झालं आणि जेन झींनी सरकारला अक्षरशः घेरलं, सरकारला गुडघ्यावरती आणलं, त्यानंतर मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले आणि त्यांनी एक व्हिडिओ केला. त्यामध्ये सुद्धा तो जो अँगल होता व्हिडिओचा तो बरोबर नव्हता आणि त्या अँगलपेक्षा देखील विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा अँगल बरोबर असला पाहिजे, आंदोलकांकडे बघण्याचा, त्यांच्याशी वागण्याचा अँगल बरोबर पाहिजे, असं प्रियांका गांधी यांनी सांगितलं. त्यानंतर मोदीजी इन्स्टावरती आले, पण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना भेटण्याची हिंमत त्यांनी केली नाही. आणि अजूनही संसदेमध्ये ते आज नव्हते आलेले. आणि त्याखेरीज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आज संसदेमध्ये नव्हते. कुठेच अमित शहा अत्यंत गंभीर प्रकरणावरती चर्चा चालू असताना, जंतर मंतर प्रकरणावरती चर्चा चालू असताना अमित शहा कुठे आहेत, ते कुठे लपलेत असं आव्हान देत अमित शहा यांच्याच इशाऱ्यावरून गोळीबार झाला, लाठीमार झाला, अश्रुधूर सोडण्यात आला, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर सगळे खवळले भाजपवाले आणि त्यांनी राहुल गांधींच्या भाषणात वारंवार अडथळे आणायला सुरुवात केली. पुरावा द्या, पुरावा द्या, पुरावा द्या अशी मागणी सुरू झाली. आणि ऑथेंटिकेट केल्याशिवाय अशी गोष्टी बोलता येत नाही असंही मंत्र्यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे सगळे खासदार उठून उभे राहिले आणि वारंवार राहुल गांधींच्या भाषणात त्यांनी अडथळे आणले. राहुल गांधी हे बाकावरती स्वस्थ बसले आणि ते म्हणाले की तुम्ही राजनाथ सिंग यांना बोलून देताय, किरण रिजिजू जे मंत्री आहेत त्यांना बोलून देताय, अन्य लोकांना बोलू देतात, पण मला बोलून देत नाहीत, मला विना अडथळा बोलून देत नाही आहात तुम्ही, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना सांगितलं. ओम बिर्ला हे तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळी विरोधी सदस्य बोलत असतात तेव्हा ते त्यांना कमीत कमी बोला, लवकर अटपा असं सांगतात, किंवा हे नियमात बसत नाही, ते नियमात बसत नाहीत असं म्हणतात. पण हीच भाषा जर सत्ताधारी पक्षाने केली तर त्यावेळी ते त्यांना पूर्णपणे खुली छूट देतात. त्यामुळे निशिकांत दुबे वाटेल ते बोलू शकतात, तिथे अन्य लोक वाटेल ते बोलू शकतात, काही आरोप करू शकतात, नेहरूंच्या बाबत अत्यंत भयंकर उद्गार काढू शकतात, त्यांना अडवलं जात नाही. पूर्णपणे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं वर्तन पक्षपाती आहे. पण तरी सुद्धा प्रियांका गांधी म्हणाले की आता काल म्हणाले की माझं भाषण संपलं, आता तरी हसा तुम्ही. आणि या प्रकारे लोकसभा अध्यक्ष कसे पक्षपाती आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे प्रियांका गांधी, राहुल गांधी अधोरेखित करत असतात. पण आज राहुल गांधींनी पूर्णपणे संसदेमध्ये एक काय म्हणतात ज्याला, त्यांच्याकडे सगळं लक्ष वेधलेलं होतं. त्यांना जरी भाषण करून दिलं नाही तरी देखील त्यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि थेट आरोप अमित शहांवरती केले. त्यांनी असं सांगितलं की अमित शहा यांना हे सगळं आंदोलन सुरू असताना मी गाडीतनं जाताना पाहिलं आणि ते आत अक्षरशः असे घाबरलेले होते. हे सगळं चालू असताना, मी आंदोलन चालू असताना, लाठीमार, अश्रुधूर वगैरे गोष्टी चालू असताना. आणि त्यानंतर ते असंही म्हणाले राहुल गांधी की पार्लमेंट हाऊस त्याच्या परिसरामध्ये
संसदेच्या परिसरामध्ये पंतप्रधान खात्याचे जे पंतप्रधानांच्या कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंग आणि अन्यही काही खाती त्यांच्याकडे, त्यांच्याशी ते बोलताना आणि अन्य लोकांशी बोलताना मी ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे त्यांना. तेव्हा अमित शहा यांना जंतर मंतरची काहीच कल्पना नव्हती असं म्हणता बिलकुल येणार नाही. पहिल्यांदाच ज्या छऱ्याच्या बंदुका किंवा पेलेट गन्सनी गोळीबार झालाच नाही असा दावा सरकारने केला, दिल्ली पोलिसांनी केला. त्यानंतर मात्र जे अन्य रॅपिड ॲक्शन फोर्स आहे किंवा अन्य काही दलांनी त्यांच्या डायरीमध्ये नोंद केल्याचं आढळलं की पेलेट गन्सचा वापर केलेला आहे. ऑल इंडिया मेडिकल एम्सची जी संस्था आहे त्यांनी सुद्धा आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की ज्यांना जो जखमी झाला त्याला ज्या गोळ्या आहेत त्या या पेलेट गन्सच्या गोळ्या आहेत त्या लागलेल्या आहेत त्याला. खुद्द राहुल गांधींनी पत्रकारांना बोलवून त्यांच्या देखत शर्ट वर करून ज्याला ह्या गोळ्या लागल्या आहेत त्याचा अंगावरच्या जखमा दाखवल्या. आणि यापेक्षा कुठला पुरावा पाहिजे अजून? तुम्ही खोटं बोलताय असंच एक प्रकारे राहुल गांधी सरकारला सुनावत होतं. जर अमित शहाना जे काही घडलं दिल्लीमध्ये किंवा जो काही लाठीमार झाला, काही जणांना बघा म्हणजे इलेक्ट्रिक बॅटरनी दंडुक्याने मारण्यात आलं, काही ठिकाणी इलेक्ट्रिक करंट सोडलेला होता, काही ठिकाणी अनेक अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आली, मुलींना चुकीच्या पद्धतीने मारहाण करण्यात आली. याचे आदेश कोणी दिले होते? आणि हे आदेश अमित शहानी दिले होते असा आरोप राहुल गांधी संसदेत आणि बाहेर देखील केला. त्यांना पुरावा काय विचारण्यात आलं तेव्हा राहुल गांधींनी असं सांगितलं, असा युक्तिवाद केला की त्यांच्या परवानगीशिवाय एवढी मोठी घटना, एवढी मोठा आदेश, असा महत्वाचा आदेश त्यांच्याशिवाय कोणी देऊ शकत नाही. ते ऑथोराईज करतात, ते आदेश देतात, ते सांगतात की करा हे म्हणून. आणि जर त्यांना हे माहितीच नसेल, त्यांनी हा आदेश दिला नसेल आणि त्यांना हे माहितीच नसेल तर ते अकार्यक्षम असल्याचं सिद्ध होतं. अमित शहानी याबद्दल काही अजूनपर्यंत उत्तर दिलं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी सांगतात ना की पुलवामा नंतर जो आपण ऑपरेशन केलं किंवा ऑपरेशन सिंदूर असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल, त्याचं श्रेय स्वतःकडे घेतात. ते जर श्रेय तुम्ही स्वतःकडे अशा प्रकारे घेत असाल, ते स्वतः गेले होते का तिथे? नाही, सैनिक गेले, सैनिकांनी पराक्रम केला, पण ते श्रेय घेतात स्वतःकडे. मग किंवा जम्मू काश्मीरमध्ये शांतता माझ्यामुळे निर्माण झाली, मी व्यवस्थित कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत केली तिथली परिस्थिती, असं अमित शहा म्हणतात. ज्यावेळी पहलगाममध्ये तिथे कुठली सुरक्षा व्यवस्था नव्हती त्यावरती जेव्हा आरोप झाले की पहलगामचं प्रकरण झालं कसं, इतक्या लोकांना नाहक आपले निरपराध भारतीय लोक मेले कसे, तिथे मारले गेले, काय करत होते पोलीस, गृह खातं काय करत होते? त्यावेळी अमित शहानी काही त्याची जबाबदारी घेतली नाही. पण ऑपरेशन सिंधू मात्र आम्ही कसं केलं हा प्रचार सुरू केला. पुलवामामध्ये आपली सुरक्षा व्यवस्थेतली त्रुटी उघड झाली, पण ते अपश्रय म्हणजे चूक आहे आपली ती बाजूला टाकायची आणि मग त्यानंतर आम्ही काय केलं हे सांगायचं. कारगिलच्या वेळी हेच गोष्ट घडली होती. कारगिल मधच्या वेळी पाकिस्तानी घुसखोर आपल्याकडे आला, आपल्याला पत्ताच लागला नव्हता, तेव्हा वाजपेयींचं सरकार. त्यानंतर आपण ज्या घुसखोरांना हाकलून लावलं, आपल्या सैनिकांनी पराक्रम केला आणि मग या पराक्रमाचा उपयोग निवडणुकीत कसा करता येईल हे भारतीय जनता पक्षाने पाहिलं. आणि आज गृह खात्याची संपूर्णपणे अकार्यक्षमता असल्याचं सिद्ध झालेलं आहे. अखिलेश यादव सपाचे म्हणाले लोकसभेमध्ये, कोणी ऑर्डर्स दिले मग गोळीबाराच्या? आणि तुम्ही एक तर खोटं बोललात की गोळीबार झालाच नाही, म्हणजे छऱ्याच्या बंदुका गोळ्या वापरल्याच नाही, पण ते वापरल्या गेल्याचं सिद्ध झालेलं आहे. खोटं बोललात तुम्ही. आणि मुळात हे आदेश दिले कोणी? कुठल्या म्हणजे एखादे अधिकारी असे आदेश देऊ शकतो छऱ्याची बेलेट गन्सचा वापर करण्याचा, किंवा ज्या प्रकारे निर्दयपणे लाठीमार झाला ते आदेश कोणी दिले?
याची जबाबदारी खरं म्हणजे स्वीकारली पाहिजे गृहमंत्र्यांनी. मला आठवते की 2005 मध्ये दहशतवादी हल्ला झाला, 2008 मध्ये दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा शिवराज पाटील यांच्यावर टीका झाली. आधी शिवराज पाटील यांच्यावर आणि नंतर चिदंबरम यांच्यावर टीका झाली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केलेली होती. त्यासाठी संसदेत हायदोस घातलेला होता. ज्यावेळी मुंबईत हल्ला झाला दहशतवादी, तेव्हा मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ताबडतोब सगळं चालू असतानाच मुंबईत आले आणि त्यांनी सरकारवर टीका केली. मग या सगळ्या जंतर मंतरवरती आपले विद्यार्थी, आपले देशावर प्रेम करणारे विद्यार्थी, ज्यांना डॉक्टर्स बनायचं आहे असे त्यामध्ये नीट परीक्षेच्या गोंधळाचे शिकार झालेले विद्यार्थी, अन्य शाखांमधले विद्यार्थी ज्यांना शिकून देशाची सेवा करायची वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांच्यावर लाठीमार चालवता तुम्ही निर्दयपणे. सर्वोच्च न्यायालय सांगायला लागलं की या जे 18 वर्षापेक्षा कमी आहेत किंवा ज्यांचं काही गुन्हेगारी बॅकग्राऊंड नाही त्यांना सोडून द्या तुम्ही आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. आज राहुल गांधींनी तीच मागणी केली की निपक्षपाती यंत्रणेमार्फत आणि सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी मागणी केली. थेट मागणी केली त्यांनी. राहुल गांधी हे अत्यंत निडर असं व्यक्तिमत्व आहे आणि ते कुठच्याही गोष्टीला घाबरत नाही. त्यांनी सांगितलं की सगळ्या विद्यापीठामध्ये संघवाले घुसवलेले आहेत, एकाच विचाराचे संघवाले घुसवलेले आहेत. म्हणजे त्याला त्या पदाला, कुलगुरू पदाला लायक आहेत की नाही हे न पाहता तुम्ही असं घुसवाघुसवी केली तर शिक्षणाचा दर्जा काय. राहुल गांधींनी यापूर्वी सांगितलंय की शिक्षणावरचा खर्च आपला कसा कमी होतोय, अगोदरच्या पेक्षा किती कमी झालं हेही त्यांनी सांगितलं, किती वाढायला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली त्यांनी. एकीकडे या गोष्टी राहुल गांधी मांडत असताना त्यांच्यावर ज्या प्रकारे तुटून पडतात, जो अत्यंत विद्वेष अनेक मंत्र्यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या डोळ्यामध्ये दिसतो, कारण राहुल गांधींमुळे चवताळून देतात त्या अक्षर. कारण राहुल गांधी बरोबर वर्मावरती बोट ठेवतात. अगदी राहुल गांधीच काय, डिंपल यादव ज्या सपाच्या खासदार आहेत त्या म्हणाले की हे विधेयक वगैरे मंजूर झालं, विधेयकात काय तरतुदी असतील ते, पण मुळात काय गोष्ट अशी आहे की यापूर्वी हे विधेयक अशा प्रकारचं मंजूर झालेलं होतं, मांडण्यात आलेलं होतं. अंमलबजावणी कशी होते हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणजे जर पेपर किती तुम्ही शिक्षा केली, वाढवली, तरी मुळात पेपर फुटी होत राहिली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा उपयोग काय मुळात. कारण अनेक कायदे आहेत, त्याचा कडक कायदे आहेत आपल्याकडे, पण त्याचा तसा उपयोग झाला नाही हे लक्षात घेतलं. आणि भारतीय जनता पक्षाचा अप्रोच काय, कंगना काय म्हणाली या आंदोलकांना, हे म्हणजे गटारातले लोक आहेत हे विद्यार्थी, असं ती म्हणाली. आता दुसरं जे एक अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले ते कोणी केले तर केरळमधल्या भाजपच्या बौद्धिक विभागाचे प्रमुख TG मोहनदास. ते काय म्हणाले ते ऐकण्यासारखं आहे. ते म्हणाले की म्हणजे जर परिस्थिती, म्हणजे ते बॉस असते, ते समजा गृहमंत्री असते, तर मी तिथे कर्फ्यू लागू केला असता आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी 3दा मी सांगितलं असतं की जा इकडनं, नाही तर गोळीबाराचा आदेश दिला असता, असं ते म्हणाले. यात काही लोक मरतील, अपंग होतील, पण या मोहनदासाला काय त्याच्यामध्ये. ते म्हणाले की बिनधास्तपणे मी गोळीबार केला असता, हाकलवून लावला असता या विद्यार्थ्यांना, मी विद्यार्थ्यांशी बोललो असतो, संवाद साधला असता, असं म्हणालेच नाही ते. दुसरी गोष्ट ते म्हणाले की आंदोलनात सहभागी होणाऱ्या पुरोगामी काही आणि धर्मनिरपेक्ष महिला आहेत होत्या आणि तिथे सामूहिक बलात्कार, गँगरेप होतील, पण याविरुद्ध कोणतीही तक्रार करण्यात येणार नाही, कारण काही मुलींना आणि पुरोगामी विचारांच्या महिलांना बलात्काराचा आनंद मिळतो. काय नीचपणाची ही कमेंट आहे बघा, नीच प्रवृत्तीनं आलेली कमेंट आहे, किती वाईट, किती गलिच्छ कमेंट आहे. आणि हा माणूस भाजपच्या इंटेलेक्च्युअल सेलचा, बौद्धिक विभागाचा केरळमधला प्रमुख आहे, त्याला ताबडतोब लाथ मारून हाकलून दिलं पाहिजे तिकडनं आणि याच्यावरच गुन्हा नोंदवला या मोहनदासच्या विरुद्ध.
आता हे गोष्टी शिक्षणातल्या सुधारणांच्या वगैरे करतात, पण आजच बातमी आहे ना की शालार्थ घोटाळ्यात भाजपमधील शिक्षण सम्राटाला अटक, संजय गरुड असं नाव आहे त्याचं. म्हणजे यांचे हात याच्यामध्ये पूर्णपणे. आणि ज्यांना नीटच्या प्रकरणामध्ये अटक झाली त्यामध्ये अनेक जण, काही महिला सुद्धा आर एस एसच्या किंवा भाजपच्या परिवारातल्या आहेत त्या. तर यांना काय पडलं याचं, हाही मुद्दा आहे. आता गोष्ट अशी आहे की अमित शहाना आणखीन काही प्रश्न विचारण्यासारखे आहे. ते असे की बघा, विद्यार्थ्यांवरती म्हणजे पाण्याच्या फवाऱ्याचं म्हणजे जंतर मंतरचं मी म्हणतो, त्या जंतर मंतरच्या बाबत अभिजित दिपकेनी सुद्धा सांगितले की गुन्हे मागे घेणार, पोलीस त्रास देणार नाहीत असं आश्वासन त्यांना सरकारमार्फत दिलं गेलं, पण ते पाळलं जात नाही. नाही तर आता पाळलं गेलं नाही तर पुन्हा आंदोलन करायला लागले असं अभिजित दिपके म्हणालेत. आज दिपके म्हणालाय छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि सौरभ दास जो त्याचा सहकारी, त्यांनी म्हटलंय म्हणजे दिलेलं आश्वासन सुद्धा मोदी सरकार पूर्ण करत नसेल तर पुन्हा आंदोलन करू असं सांगितलेलं आहे. म्हणजे अजूनही फोन येणं, पोलिसांमार्फत काही दबाव येणं, त्रास देणं, सतावणं हे जर चालू असेल ते भयानक आहे. म्हणजे हे विद्यार्थ्यांचे शत्रूच आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो यामुळे. एक तर तुम्ही काही डायलॉगच साधला नाही त्यांच्याशी, आणि जेव्हा पूर्णपणे सगळ्या जगभर ते याची आंदोलनाची चर्चा सुरू झाली तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे गेलात. अनेकांना जखमी केलं, डोक्यात लाठ्या घातल्या, लहान मुलांनाही तुडवलं तुम्ही. अन्न पाणी मिळू नये अशी व्यवस्था केली, मेट्रो स्टेशन बंद केली, इंटरनेट बंद केलं. काय चाललंय काय? म्हणजे हे सरकार किती जुलमी आहे हे लक्षात घ्या. आता अजून काही प्रश्न आहेत. खिळे ठोकलेले दंडुके विद्यार्थ्यांना व का उगावण्यात आले, मारण्यात आले. त्यांना खिळे होते, खिळे. त्या नंतर पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी तरुण महिलांवर हात उगारून त्यांच्यावर अतिरिक्त बळाचा वापर केला का, हाही प्रश्न आहे. हा प्रश्न, याचं उत्तर अमित शहाने दिलं पाहिजे. आणि पोलिसांसोबत काही साध्या वेशातल्या व्यक्ती विद्यार्थ्यांना मारहाण करत होत्या. कोण होता त्या व्यक्ती? तुम्ही त्याचे व्हिज्युअल्स पाहिले असतील. काय दादागिरी करत होते ते. आणि काही, आज मला वाटतं राहुल गांधींचा उल्लेख केला, बजरंग दलाचा एक माणूस तो विद्यार्थ्यांना एक झापडत मारत होता, दम देत होता, तुडून काढू बडून काढू असं म्हणत होता, शिव्या देत होता त्यांना. आणि त्याचे फोटो आहेत बड्या बड्या भाजपच्या नेत्यांबरोबर. मानगुट पकडून त्याला तुरुंगात का नाही टाकलं? किंवा त्याच्या विरुद्ध दंडू काकाने उगावण्यात आला. कारवाईच्या दरम्यान काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या गणवेशावरती नावाचं बॅज किंवा ओळखपत्र लावलं नव्हतं. का लावलं नव्हतं ते, हा प्रश्न आहे ना. नंतर एका महिलेला एक कानफडात मारली होती बघा एका याने. त्या पोलीस अधिकाऱ्यावरती ठोस कारवाई केली जाणार आहे का, हाही प्रश्न आहे. अशुधूरचे गोळे किती डागण्यात आले, का वापरण्यात आले, ते किती ठिकाणी आणि कुठे वापरण्यात आले, जंतर मंतरवरती, हाही प्रश्न आहे. किंवा आसपास दिल्लीमध्ये. नंतर या घटनेनंतर किती लोकांना ताब्यात घेतलं, किती लोकांवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत, ते सर्व मागे घेण्यात आले आहेत का, याची माहिती मिळाली पाहिजे. आणि केंद्रीय गृह खात्याकडनं अद्याप कुठलंही निवेदन याच्या संबंधी रिलीज करण्यात आलं नाही, हेही बघण्यासारखं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की आज विरोधी पक्षांना म्हणजे संसदेमध्ये सुद्धा बोलू दिलं जात नाही, गोंधळ घातला जातो. आता तुम्ही म्हणाल की विरोधी पक्षाचे सदस्य गोंधळ घालतात, त्यांची मागणी अशी होती, त्यांचं सगळ्या गोष्टीचं मी बिलकुल समर्थन करणार नाही. किंवा आंदोलनामध्ये अर्वाच्य आई बहिणीवर शिव्या देणं किंवा गलिच्छ भाषा केली असेल आंदोलकांनी, त्यांचं बिलकुल समर्थन मी करणार नाही. परंतु विरोधी पक्षांच्या विरोधात कशा प्रकारे अंगावरती आल्यासारखे भारतीय जनता पक्षवाले बाहेर तुम्ही आंदोलन करू देत नाही, आंदोलन केलं तर लाठीमार करायचा, हाऊस अरेस्ट करायची विरोधकांना, संसदेमध्ये त्यांना बोलून द्यायचं नाही आणि एक वेगळं नॅरेटिव्ह चालवायचं. सर्व विरोधी पक्ष जे आहेत ते देशद्रोही असं म्हणायचं.
या प्रकारचं वर्तन हे जर या ऐतिहासिक आंदोलनानंतर हे जर वर्तन भाजपचं बदललं नाही तर त्यांना त्याचा पश्चाताप होणार आहे. सुप्रिया सुळेंनी भाषणांमध्ये एक चांगली गोष्ट सांगितली कालच्या. त्या म्हणाल्या की म्हणे हे जे आंदोलन झालेलं आहे त्यामध्ये वेगळी भाषा वापरण्यात आली होती, वेगळ्या टर्म्स वापरण्यात आल्या होत्या, हे सगळं ठीक आहे. पण त्यांनी असं सांगितलं की ही मुलं जी आहेत ती तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सपोर्ट करता या सरकारला आणि हे त्यांची लिंगो म्हणजे त्यांची भाषा वापरून तुम्हाला हे सपोर्ट करतील, तर तसं बिलकुल नाहीये. आम्हालाही करत नाहीत, पण 2029ला कळेल काय ते. पण त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रस्थापित व्यवस्थेबद्दल असंतोष होता. शशी थरूरही म्हणाले ना की बघा त्यांच्या भाषणामध्ये काही चांगले मुद्दे होते, ते आता माझ्याकडे भाषण नाही, पण त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की परीक्षेचे पेपर अनेक फुटले. हे तर सगळ्यांनी सांगितलेलं आहे, कित्येक वेळा फुटले. पण नीटमध्ये आज म्हणजे ही सगळी परीक्षा घेणारी जी यंत्रणा आहे, परीक्षा काय म्हणतात ती जी राष्ट्रीय परीक्षा केंद्र जे म्हणतो आपण संपूर्ण, मला वाटतं नॅट असं त्याचा फुल फॉर्म आहे, तर किंवा दुसरा काय जो असेल तो परीक्षा घेण्याची जी यंत्रणा जी आहे सगळी, त्या यंत्रणेमध्ये अधिकारीच कमी आहेत, 39 आहेत. आणि ते 39 अधिकारी त्या अनेक अपॉइंटमेंट्स झालेले नाहीत, रिकामे आहेत, ते सगळे पोस्टच रिकामे आहेत. या 39 अधिकाऱ्यांवरती तुम्ही करोडो विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे ते त्यांच्यावरती अवलंबून आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. एनटीए असं त्याचा फुल फॉर्म आहे त्या यंत्रणेचा. एनटीए मध्ये अधिकारीच कमी आहेत. म्हणजे एनटीए मध्ये अधिकारी कमी असल्यामुळे त्या यंत्रणेमध्ये अनेक दोष निर्माण झालेले आहेत आणि कॉप्या तर होत आहेत, प्रश्नपत्रिका फुटत आहेत, हे तर झालंच आहे. आता गोष्ट अशी आहे की राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची उत्तरं मिळणार का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अमित शहा समोर येऊन काही सांगत नाहीयेत. आज राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन केलं त्याच्यामध्ये अमित शहाचा फोटो होता आणि हा माणूस गेलाच पाहिजे असं ते म्हणाले. आम्ही मागणी करणार आहोत, आम्ही मागणी लावून धरणार आहोत आणि हे आम्ही या मुद्द्यापासून कुठेही आजूबाजूला जाणार नाही. अमित शहाचा राजीनामा झालाच पाहिजे. आता अमित शहा निवेदन करतील सुद्धा, पण महत्वाच्या वेळी विरोधाला किंवा विरोधकांना सामोरं जायला, आंदोलकांना सामोरं जायला पंतप्रधान घाबरले, अमित शहा सुद्धा घाबरले, ते समोर आले नाहीत. राहुल गांधी म्हणाले की मी पत्रकार परिषद घेतो ना, मी सगळ्या प्रश्नांना फेस करायला तयार आहे तुमच्या. पण हे मोदी किंवा अमित शहा करत नाहीत. ही कुठली 56 इंची छाती आहे? ही 28 इंची तरी छाती आहे का, असा प्रश्न मला मिळतो. आता राहुल गांधींनी अजून सांगितलं की फेस रेकॉग्निशन हे जे तंत्रज्ञान आहे त्याच्यावरनं कोण कोण तिथे होते हे लगेच कळतं. मी काही जण नुसते सुद्धा गेले असतील तिथे बघायला, ते काही आंदोलनात सामील झाले नव्हते, पण अशा लोकांना हॅरेस केलं जाऊ शकतं. आज जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा फायदा आहे, तसाच त्याचा विरोधकांचा छळ करण्यासाठी, आंदोलकांचा छळ करण्यासाठी त्याचा वापर केला जातो, हेही आपण बघितलंय पाहिजे. मूळ प्रश्न आहे तो अकाउंटेबिलिटीचा. तुम्ही श्रेय सगळं घेणार असाल काही चांगल्या कामाचं, तर जे तुमच्या चुका होतात त्याचं उत्तरदायित्व तुम्ही घेतलं पाहिजे. आणि हे उत्तरदायित्व असलं पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे कारभारात, हे विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थी हेच सांगतायत, अभिजित दिपके, सौरभ दास हेच सांगतायत. अनेकांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या त्या यासाठीच, कारण या चुका दुरुस्त झाल्याशिवाय, कारभार सुधारल्याशिवाय, अकाउंटेबिलिटी फिक्स झाल्याशिवाय यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की राहुल गांधींनी अमित शहांवरती काही भाषा वापरली किंवा पंतप्रधानांवरती काही भाषा वापरली तर ती आवडत नाही या लोकांना. याच लोकांनी आतापर्यंत सोनिया गांधींबद्दल, शशी थरूर यांची 50 करोड की गर्लफ्रेंड
अशी भाषा वापरलेली आहे. पण मला त्या तू मैमत जायचं नाही. काँग्रेसने भाजपवरती आरोप केला तर भाजपवाले म्हणाले की तुम्ही काय केलं होतं, आणि भाजपने काँग्रेसवर आरोप केला की काँग्रेसने तेच म्हणायचं. याला ज्याला म्हणतो की व्हॉट अबाउट इट, तुम्ही नाही का ते केलं, तुम्ही नाही का ते केलं. आपण एकदा इकडे बघायचं, एकदा तिकडे बघायचं. आपल्याला प्रश्न मुलांच्या भवितव्याचा आहे, आणि मुलांच्या भवितव्याचा हा प्रश्न सुटायचा असेल तर उत्तरदायित्व हे सुनिश्चित झालं पाहिजे, जे आतापर्यंत सुनिश्चित झालेलं नाहीये. माझ्या मते दिल्लीची दंगल झाली, मणिपूर प्रकरण झालं, आणि आता हे जंतर मंतरचं प्रकरण झाले, पहलगाम सारख्या गोष्टी झाल्यात. पण अमित शहा यांनी राजीनामा देण्याची कोणी मागणीला उत्तर सुद्धा दिले नाही आतापर्यंत. तुम्ही मनमोहन सिंगांचा वारंवार राजीनामा मागत होतात, त्याच्या अगोदर राजीव गांधींचा राजीनामा बोफोर्सबाबत मागत होतात. पण तुमचा राजीनामा कोणी मागायचा नाही. तुम्ही कोणाचाही राजीनामा मागणार. महाराष्ट्रामध्ये इतकं गृह खात्याची अकार्यक्षमता उघडकीस झाली, पण फडणवीसांचा राजीनामा कोणी मागायचा नाही. आणि फडणवीसांनी सांगायचं की राहुल गांधी हे अराजकवादी आहेत, उद्धव ठाकरे यांना काही समजत नाही, त्यांना प्रशासन कळत नाही, त्यांना कशातलंच काही कळत नाही, सगळं मला कळतं, असे महाराष्ट्राचे बृहस्पती देवेंद्र फडणवीस यांना वाटतं. आणि अमित शहा यांच्या एकूण वागण्या बोलण्यामध्ये मित्रत्वाची भावना दिसत नाही, कुठल्या प्रकारे संवाद साधणं, फ्रेंडलीनेसच दिसत नाही त्यांच्यामध्ये. त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळे घाबरतात, याच्यातच त्यांना आनंद वाटतो. पण आज 16, 17, 18 वर्षाची मुलं तुम्हाला घाबरत नाहीत. मोदी शहा त्यांनी ते दाखवून गेले, भयमुक्त केलाय समाज त्यांनी. आणि राहुल गांधी तर पहिल्यापासून घाबरत नाहीत, प्रियांका गांधी घाबरत नाहीत. त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि माझ्या मते अमित शहानी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून तरी राजीनामा दिला पाहिजे. गोळीबाराचा आदेश त्यांनी लिहून लेखी दिला, तोंडी दिला, याचे पुरावे नसतील. पण कोण इतके महत्वाचे आदेश देतं तरी कोण, हे तरी स्पष्ट झालं पाहिजे. पण ते जे काही का असे ना, या दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांची डोकी फोडल्याबद्दल, त्यांच्या अंगावरती छऱ्याच्या बंदुका सोडल्याबद्दल, आणि अनेक मुलींना वाटेल तशी मारहाण झाल्याबद्दल अमित शहानी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. आणि राजीनामा देईपर्यंत विरोधक स्वस्थ बसतील असं मला वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं हे जरूर सांगा. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.